नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। आज 21 नोव्हेंबर वार गुरुवार आणि आज आलेला आहे गुरु पुष्प अमृत योग। जर गुरुवारच्या दिवशी पुष्प नक्षत्र आल्यावर त्याला खूप महत्त्व दिले जाते। गुरु पुष्प योग गुरुवारच्या दिवशी आल्यामुळे याला अत्यंत महत्त्व दिले गेलेले आहे। आज 21 नोव्हेंबर वार गुरुवार आणि आज आलेले आहे गुरु पुष्प अमृत योग। जर गुरुवारच्या दिवशी पुष्प नक्षत्र आल्यावर त्याला खूप महत्त्व दिले जाते। पुष्प नक्षत्र म्हटल्यावर सर्व देवी देवतांचा राजा म्हटला गेलेला आहे गुरु पुष्प अमृत योग। या पुष्प नक्षत्राला व त्यातल्या त्यात गुरु पुष्प अमृत योग गुरुवारच्या दिवशी आल्यामुळे त्याला गुरु पुष्प अमृत योग तयार होत असतो। हा योग खूप फलदायी म्हटला जातो। जर आपण या दिवशी काही सेवा केल्या, उपाय केले, तर माता लक्ष्मी प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय केले तर त्याचं शीघ्र फळ जे आहे ते आपल्याला प्राप्त होत असतं। आपल्या जीवनातील अडथळे दूर होत असतात। या दिवशी काही गोष्टी खरेदी करण्याला खूप महत्त्व आहे। या दिवशी साधी वस्तू खरेदी करायला खूप महत्त्व दिले जाते। जर तुमची आर्थिक समस्या कमकुवत असेल तर तुम्ही असं काही वस्तू आहेत ज्या लक्ष्मीप्रिय आहेत, ह्या वस्तू जर तुम्ही खरेदी केल्यास तर घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होत असते। म्हणून गुरुवारच्या दिवशी गुरु पुष्प योगामध्ये 11 ते 3 वाजेपर्यंत तुम्ही सोने खरेदी करू शकता। या व्यतिरिक्त सर्वांना सोने घेणे शक्य होत नाही, तर बरेच जणांची इच्छा असते पण सोने खरेदी करणे शक्य होत नाही। तर पहा, आपली इच्छा असेल किंवा आर्थिक बळ तेवढंच मजबूत लागते कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी। तर आपल्याकडून गुरु पुष्प अमृत योगावर जर काही वस्तू खरेदी करणे शक्य होत नाही, पण अशा काही वस्तू आहे ज्या वस्तू खरेदी केल्यामुळे घरात अखंड लक्ष्मी नांदत असते, तर ती वस्तू जी घेतलेली आहे त्यामध्ये बरकत होत असते, तर ती वस्तू आपल्याला कधीच मोडण्याची गरज भासत नाही। ती विकण्याची किंवा गहाण ठेवण्याची गरज आपल्यावर येत नाही। तर पहा, त्यासोबतच आपल्या घरात धन संपत्ती आणि भरभराट होण्यासाठी खूप शुभ दिवस म्हटला जातो। गुरु पुष्प अमृत योग म्हणजेच या दिवशी माता लक्ष्मीची आणि श्रीहरी विष्णूची एकत्रित पूजा केली जाते। म्हणून या दिवशी शक्य का होईना आपल्याला थोडंसं सोने आवर्जून खरेदी करायचं आहे। तर पहा, सोन्याचा भाव भरपूर वाढलेला आहे। जास्त वाढल्यामुळे बरेच जणांना सोने घेणे शक्य होत नाही। तर या व्यतिरिक्त आपण सोन्याची छोटीशी वस्तू खरेदी करू शकतो। तर यामध्ये आपण पंती विकत घेतली तरीही चालेल, निरांजनी घेतली तरीही चालेल। यामध्ये आपल्याला 12 फुलवाती लावायच्या आहेत। या 12 फुलवाती लावल्यामुळे साक्षात चमत्कार होत असतो। आपल्या जीवनात धनप्राप्ती होत असते, यशप्राप्ती होत असते। कोणत्याही पैशाच्या समस्येमध्ये, आर्थिक समस्यामध्ये बरकत होत असते। या व्यतिरिक्त तुम्ही चांदीचं पेंडल घेऊ शकता किंवा चांदीची चेन, अंगठी सुद्धा घेऊ शकता। तर अंगठी जी आहे 300 ते 200 पर्यंत तुम्हाला सहज घेता येईल अशी चांदीची अंगठी तुम्ही घेऊ शकता। तर इथे तुम्ही चांदीच्या गणपतीचा शिक्का घेऊ शकता किंवा माता लक्ष्मीला प्रिय असणारा माता लक्ष्मीचा शिक्का तुम्ही इथे घेऊ शकता। तर आपण या गुरु पुष्प अमृत योगावर ह्या जर वस्तू खरेदी करून घरामध्ये आणल्याने ती विधिवत जर पूजा केली, पौर्णिमा असेल, गुरु पुष्प अमृत योग असेल किंवा माता लक्ष्मीचा शुक्रवार असेल, या दिवशी आपण जर पूजा केली तर साक्षात्कार होत असतो व सात्विक लहरी जे आहे ते आपल्या घरामध्ये निर्माण होत असतात। म्हणून या दिवशी काही वस्तू आहेत, ह्या वस्तू खरेदी करून आणल्या तर काही अशा वस्तू आहेत जर या गुरु पुष्प अमृत योगावर आपण घरामध्ये खरेदी करून आणल्या आणि देवघरात त्याची विधिवत पूजा केली तर साक्षात्कार होत असतो आणि लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात वास करत असते। तर पहा, गुरु पुष्प अमृत योगावर सोने चांदी खरेदी करणे शक्य होत नाही। बरेच जणांना जमत नाही, पैसे नसतात, तर त्यांनी 10 ते 20 रुपयाची जी वस्तू आहे तर ती खरेदी करून तुम्ही आणली तर लक्ष्मी कारक वस्तू म्हटली गेलेली आहे। तर घरामध्ये साक्षात्कार आणि चमत्कार होत असतो, घरात धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते। तर ही जी वस्तू आहे ही वस्तू जास्त महाग नसल्यामुळे वस्तू ज्या आहेत ह्या सहज आपण घरामध्ये विकत आणून ठेवू शकतो। आपल्या मंदिरामध्ये व देवघरामध्ये किंवा आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकतो। आपल्या घराची भरभराट होत असते, कारण ह्या ज्या वस्तू आहेत ह्या लक्ष्मीकारक वस्तू आहेत। त्यामुळे ती वस्तू कोणती आहे चला तर जाणून घेऊया। तर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका। तर पहा, गुरु पुष्प अमृत योग असा योग आहे, या योगामध्ये बांधकाम सुरू करणे, एखादी जागा तुम्ही घेत आहात किंवा कशामध्ये गुंतवणूक तुम्ही करत आहात
किंवा व्यवसाय चालू करत आहात तर त्यामध्ये सतत तुमची बरकत होत असते. म्हणून या योगामध्ये जर आपण काही वस्तू खरेदी केल्या व त्याचबरोबर कापुरासोबत काही वस्तू प्रज्वलित केल्या तर घरामध्ये सातत्य निर्माण होत असते, घरातील वातावरण शुद्ध होत असते, घरातील 7 पिढ्याचे दारिद्र्य कमी होऊन प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असते, कठीणातील कठीण समस्या दूर होत असतात आणि घरामध्ये मुलाची पतीची भरभरून प्रगती होत असते. घरामध्ये जर तुम्हाला एकांत असल्यासारखं वाटत असेल, घरामध्ये शुद्ध वातावरण तयार होत नसेल व मुलाची बुद्धीमध्ये प्रगती व्हावी, शिक्षणामध्ये प्रगती व्हावी, त्यासाठी या दिवशी माता लक्ष्मीची अशा पद्धतीने सेवा करावी, अशा पद्धतीने पूजा करून ह्या ज्या वस्तू आहे ह्या वस्तू घरामध्ये नक्की आणाव्यात. तर पहा, जो योग आहे हा वर्षातून शेवटचा योग आहे. या योगामध्ये जर आपण काही वस्तू खरेदी करून आणल्या आणि आपल्या देवघरामध्ये याची विधिवत पूजा केली तर साक्षात्कार होत असतो, चमत्कार होत असतो आणि आपल्या आयुष्याचं सोनं देखील होत असतं. म्हणून या गुरुपुष्प अमृत योगावर, शेवटच्या गुरुपुष्प अमृत योगावर जर आपण ह्या वस्तू खरेदी केल्या तर वर्षानुवर्ष, जसे की येईल वर्ष, पुढचं वर्ष धनधान्याने आणि आर्थिक समस्या ज्या आहेत त्या दूर होत असतात. तर त्यातील पहिली वस्तू आहे ते म्हणजे श्रीयंत्र. तर पहा, बरेच जणांनी श्रीयंत्र आणलेलं असेल पण त्याची विधिवत तुम्ही जर पूजा करत नसेल, पौर्णिमा असेल, गुरुपुष्प अमृत योग असेल किंवा शुक्रवार असेल, या दिवशी जर तुम्ही माता लक्ष्मीच्या श्रीयंत्र असेल यावर कमळगट्ट्याच्या माळीने तुम्ही जर मंत्र म्हणत नसाल किंवा सेवा करत नसाल, कुंकुमार्चन करत नसाल तर हे जे तुम्ही यंत्र आणलेलं आहे, लक्ष्मीकारक यंत्र म्हटलं गेलेलं आहे, जर या मंत्रावर तुम्ही काही जर विधी केली नाही, पूजा नाही केली तर तुम्हाला याचा फायदा होत नाही. म्हणून तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या ज्या आहेत त्या उद्भवू लागतात व तुम्ही हातात काम घेतलेलं आहे ते पूर्ण होत नाही. म्हणून आपल्याला या योगामध्ये श्रीयंत्र घरामध्ये आणल्यानंतर याची पूजा कशी करायची आहे. सर्वात प्रथम एक दिवा लावायचा आहे तुपाचा. त्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये श्रीयंत्र घ्यायचं आहे आणि आपल्याला एका वाटीमध्ये कुंकुमार्चन करण्यासाठी आपल्याला कुंकू घ्यायचं आहे. 11 लवंग इथे घ्यायचे आहेत आणि 11 लवंग आपल्याला माता लक्ष्मीला अभिषेक करून झाल्यानंतर तांब्यामध्ये माता लक्ष्मीचा शिक्का असेल, श्रीयंत्र असेल आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे. ओम महालक्ष्मी देवे नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचा आहे, हे एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर हळदी कुंकू लावून अक्षता अर्पण करून हे यंत्र आपल्याला त्या तांदळाच्या राशीवर ठेवायचं आहे आणि याची विधिवत आपल्याला कुंकुमार्चन करून घ्यायचं आहे. कुंकुमार्चन करत असताना 99 मंत्र आहे हा आपल्याला 16 वेळा म्हणायचा आहे. यामुळे साक्षात्कार होत असतो, घरात अखंड लक्ष्मी नांदत असते व त्याचबरोबर जी कवडी आहे ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. ही जर कवडी आपण गुरुपुष्प अमृत योगावर समसंख्येत आणले किंवा विषम संख्येमध्ये आणले तर याचा प्रभाव जो आहे हा आपल्या घरावर पडत असतो. तर पहा, बरेच जणांना लक्ष्मीकारक वस्तू आहे जसे की श्रीयंत्र आहे हे घेणं, जसे की श्रीयंत्र आहे खरेदी करणे शक्य होत नाही तर त्यांनी घरामध्ये अशा काही वस्तू आहेत ज्या लक्ष्मीकारक आहेत. कवडी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. जर आपण या दिवशी गुरुपुष्प अमृत योगावर या शुभ योगामध्ये जसे की 10:30 वाजतापासून तर 3:30 वाजेपर्यंत हा शुभ मुहूर्त आहे. जर या शुभ मुहूर्तावर आपण जी कवडी आहे लाल, पिवळी किंवा काळसर असणारी जी कवडी आहे ही जर विकत आणली, त्याला हळद लावली आणि त्यानंतर त्याची विधिवत पूजा जर केली आणि 99 मंत्र आहे हा आपल्याला 16 वेळा म्हणायचा आहे आणि कवडी आणि यंत्र आपल्याला ठेवायचं आहे माता लक्ष्मी समोर एका तांदळाच्या राशीवर आणि त्यानंतर आपल्याला लक्ष्मीकारक ज्या सिद्ध मंत्र आहे किंवा काही सेवा आहे, विधी आहेत, उपाय आहे, त्यानंतर आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला या श्रीयंत्रावर कुंकुमार्चन झाल्यानंतर श्री सुक्तम या पठणाचं 3 वेळा पठण करायचं आहे. त्यानंतर 16 वेळा आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे. श्री हरी विष्णू गायत्री मंत्र आपल्याला म्हणायचा आहे 16 वेळा. 16 वेळेस कुबेर मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि त्यानंतर 99 मंत्र जो आहे हा 16 वेळा म्हणायचा आहे. हे जे मंत्र आहे हे नित्यसेवेचं श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे पुस्तक आहे, ग्रंथ आहे, यामध्ये सहज आपल्याला हे मंत्र उपलब्ध आहेत. तर पुस्तकामधील वाचून तुम्ही सहज विधीपूर्वक पूजा उपाय करू शकता किंवा तुम्ही मोबाईलवर यूट्यूबवर लावलं तरीही चालेल. अशा पद्धतीने जर तुम्ही कवडी आणि श्रीयंत्र जे आहे यावर दरवेळेस तुम्ही पौर्णिमाच्या दिवशी किंवा माता लक्ष्मीच्या कोणत्याही शुक्रवारच्या दिवशी किंवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जर ह्या सेवा केल्या तर साक्षात्कार होत असतो, घरात धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते. म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा, घरामध्ये भरभराट होईल. श्री स्वामी समर्थ.
आणि कापुरासोबत आवर्जून ही वस्तू जाळावे. त्यानंतर कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि कापूर प्रज्वलित करत असताना त्यामध्ये 5 कापुराच्या वड्या टाकायच्या आहेत, तमालपत्र टाकायचं आहे, गाईचं शुद्ध तूप टाकायचं आहे, 2 लवंग, 2 वेलची टाकायच्या आहेत आणि त्यानंतर एका तांदळाच्या राशीवर आपल्याला एका पंक्तीमध्ये ह्या सर्व वस्तू घेऊन प्रज्वलित करून माता लक्ष्मीची आरती म्हणायची आहे. अशा पद्धतीने आपण जर घरामध्ये कापूर जाळला तर साक्षात्कार होत असतो आणि घरात धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते. 7 पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होऊन प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असते. म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा. श्री स्वामी समर्थ.